बजेटमध्ये करदात्यांना दिलासा 3 लाखांपर्यंत उत्पन्न असणारे नागरिक करमुक्त होणार, तर 10 ते 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 15% कराची आकारणी होणार। बजेटमध्ये बिहार आंध्र प्रदेशसाठी भरघोस तरतूद, पाठिंबा देणारा चंद्रबाबू नितीश कुमारांना मोदींचं रिटर्न गिफ्ट। बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काहीच नाही, मोदी सरकारच्या बजेटवर विरोधकांची टीका। केवळ आंध्र प्रदेश बिहारसाठी बजेट असल्याचा आरोप। महाराष्ट्राला अर्थसंकल्पात काही मिळालं नाही असा नरेटिव्ह विरोधक सेट करतायत। मुख्यमंत्री शिंदे फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। खुर्ची बचाव बजेट असल्याचा राहुल गांधींचा आरोप। बजेटमधून मित्रपक्ष उद्योगपतींना संतुष्ट करण्याचा प्रयत्न। विरोधी पक्षनेते राहुल गांधींची बजेटवरून सडकून टीका। राष्ट्रवादी आमदार नरहरी झिरवाळांचा मुलगा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या व्यासपीठावर। गोकुळ झिरवाळ दिंडोरीतून विधानसभेसाठी इच्छुक। झिरवाळ शरद पवारांकडे जाणार असल्याच्या चर्चांना बळ। काँग्रेसच्या मतांवर बोलण्याचा जयंत पाटलांचा अधिकार नाही, महेंद्र घरतांनी शेकापच्या जयंत पाटलांना सुनावलं। बेवारस रुग्णाला फेकल्याप्रकरणी ससूनमधील डॉक्टरला दणका। निवासी डॉक्टर अधिकुमार यांच्यावर निलंबनाची कारवाई। रुग्णाला फेकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। चंद्रबाबू नायडूंनी पाठिंबा दिल्यानं आंध्र प्रदेशला भरपूर निधीच्या तरतुदीवरून वडट्टीवारांची सरकारवर टीका। बजेट केवळ आंध्र प्रदेश आणि बिहारसाठी असल्याचा आरोप। बजेटमध्ये महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांचा घणाघात। अर्थसंकल्पाला पीएम सरकार बचाव योजना म्हटलं पाहिजे। केंद्रीय अर्थसंकल्पानंतर प्रियंका चतुर्वेदींची मोदींवर टीका। महिला मुलींसाठी 3 लाख कोटींची तरतूद। महिलांसाठी स्टॅम्प ड्युटीमध्ये बदल करणार। आमदार विनय कोरेंनी घेतली राष्ट्रवादींची भेट। राष्ट्रवादींना 28 जुलैच्या कार्यक्रमाच्या निमंत्रणासाठी दिली भेट। अहमदनगरमध्ये खासदार निलेश लंकेंचं पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन। पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आंदोलन। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 28 जुलैला कोल्हापूर दौऱ्यावर। दौऱ्या दिवशी ड्रोन कॅमेरा चित्रीकरणास बंदी। वर्ध्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। सोयाबीन, तूर, कपाशी, संत्रा, मोसंबीचं मोठं नुकसान। राळेगाव तालुक्यातील कोच्ची गावामध्ये गढूळ पाण्याची समस्या। त्वरित गढूळ पाण्याची समस्या दूर करण्याची शेतकऱ्यांची मागणी। चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टी। धरणाचे 2 वक्र दरवाजे 1 मीटरने उघडले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।